हॅलो. तर चला इथे मात्र ही मॅच होईल सुपर 12 आणि सुपर 6 साठी ही मॅच असेल. राऊसफोर्ट टाकीगाव विपक्ष अद्विक 11 मंगेशफोर्ट खारकोपर या दोन टीममध्ये. टाकीगाव संघाने टॉस जिंकलेला आहे आणि फिल्डिंग स्वीकारलेली आहे. 4 ओव्हरची मॅच असेल. स्पीडअप करायचं आहे पहा. आता रात्रीची 1:45 वाजलेले आहेत. प्रभाजन परदेशी याच्याकडे चेंडू सोपवण्यात आलेला आहे. मागच्या मॅचमध्ये दुसरं षटक फेकलं होतं. यावेळेस मात्र काहीतरी वेगळी या ठिकाणी प्लॅनिंग आपल्याला पाहायला मिळते आणि त्याच पहिलं षटक फेकण्याची कामगिरी प्रभंजन परदेशी याच्यावर सोपवलेली आहे. गोलंदाज प्रभंजन, फलंदाज पंकज घरत आणि कुणाल घरत ही जोडी खारकोपर टीम कडून ही घरत बंधू आपल्याला पाहायला मिळते. पहिल्याच बॉलवरती मिष्टामिष टोक होता. अगदी आपण पाहिलं तर थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होत असताना चांगलं क्षेत्ररक्षण झालं. फक्त 2 धावा. चांगली रनिंग आपल्याला पाहायला मिळाली मैदानावरती. एका बाजूला फलंदाजांची रनिंग तर दुसऱ्या बाजूला फिल्डिंग करत असताना 30 मध्ये सर्कलमध्ये फिल्डिंग करत असताना हा क्षेत्ररक्षक होता आणि त्यानंतर अगदी सीमारेषा लगत थर्डमॅनच्या दिशेने धावून चेंडू अडवण्यात आला. धावसंख्या 2ने सुरुवात झाली आहे टीमची. पुढचा बॉल असेल प्रभंजनचा. इथे मात्र हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला गेला. त्याच दरम्यान हा बॉल डॉट आलाय. दोन्ही टीम आपण पाहिल्या तर एका बाजूला खारकोपर टीम, दुसऱ्या बाजूला टाकीगाव टीम. दोन्ही टीमची फलंदाजी आपण पाहिली तर दुसरी मॅच बॅटिंग करत असताना प्रतीकने जिंकवली. तर मागच्या मॅचमध्ये आपण पाहिलं तर जी फलंदाजी पाहिली होती स्वप्नीलने 2 षटकार लगावले होते. दोन्ही बाजूने फलंदाजी भरपूर मजबूत आहे. मात्र दुसऱ्या बाजूने गोलंदाजीचा आपण विचार केला तर ज्या पद्धतीने प्रभंजनने गोलंदाजी साकारली आतापर्यंत 2 बॉल डॉट काढले आणि पहिल्या बॉलवरती 2 धावा आल्या. 3 बॉलचा खेळ समाप्त झाला. 2 धावसंख्या धावफलकावरती लागलेली आहे. 3 बॉल अजूनही शिल्लक आहेत. आजच्या रात्री ती शेवटची मॅचमधला संघ मात्र दाखल होईल टॉप 6 मध्ये. इथे मात्र संधी निर्माण झाली होती. लीडिंग एज लागली होती बॅटची आणि रनआउटची सुद्धा संधी गमावली. धाव मात्र इथे पूर्ण झाली. 4 बॉलमध्ये आत्तापर्यंत 3 धावा जोडल्या गेलेल्या आहेत. फलंदाजी करणाऱ्या इथे मात्र अद्विक 11 मंगेशफोर्ट खारकोपर टीमच्या धावसंख्येमध्ये. या टीमचा संघर्ष पहिल्या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळाला आहे. मागच्या मॅचमध्ये सुद्धा हीच चित्र होतं. दुसऱ्या षटकामध्ये मात्र जोरदार फलंदाजीचं प्रदर्शन घडवलं होतं. पुढचा बॉल प्रभंजनचा असेल फलंदाजसाठी. या बॉलवर मात्र कुठल्या प्रकारची धाव नाही. धाव घेण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. 5 बॉल समाप्त झालेत. फक्त धावा लागलेत त्या 3. पंकज आणि कुणालची जोडी मैदानामध्ये आहे. कुणालची आपण फलंदाजी पहिल्या मॅचमध्ये पाहिली आहे. नंतर मात्र त्याला म्हणावा तसा सूर गवसला नाही. या मॅचमध्ये तर आपण पाहतो सुरुवातीचे भरपूर बॉल निर्धाव गेलेत आणि त्यानंतर मात्र काय झेल टिपलाय. लाजवाब झेल. एका क्षणाला वाटलं की हा बॉल कदाचित डोक्यावरून लँड होईल आणि त्यानंतर मात्र हा झेल टिपला गेलाय. पहिला गडी चैतन्य पाटील पुन्हा एकदा. कारण टाकीगाव टीम म्हटली तर कदाचित चैतन्य पाटील चहो बाजूंनी आपल्याला पाहायला मिळतोय. मग गोलंदाजी असो फलंदाजी असो की क्षेत्ररक्षण, चैतन्य पाटीलची कामगिरी खूप चांगली राहिलेली आहे आणि पहिल्याच ओव्हरमध्ये धावसंख्येला इथे मात्र रोख लावला गेलाय खारकोपर टीमच्या. पहिला गडी बाद झाला 3 या धावसंख्येवरती आणि पहिल्या षटकाचा खेळ झाला समाप्त. आता मात्र नवीन फलंदाज प्रतीक पाटील मैदानामध्ये. कोण? चैतन्य पाटील बॉलिंग ट्रॅकवर असेल. मागच्या मॅचमध्ये पहिलं षटक फेकलं होतं. आता मात्र दुसरं षटक फेकण्याची कामगिरी त्याला करावी लागते. मात्र इथे प्रतीक पाटील मैदानावरती दाखल झाला. समोर मात्र त्याला साथ देत असताना पंकज घरत आपल्याला पाहायला मिळेल. कुणाल मात्र मैदानातून बाहेर गेलाय. पंकज आणि प्रतीकची जोडी मैदानामध्ये असेल जिथे मात्र 3 पर्याप्त षटक त्यांच्याकडे आहेत. येणाऱ्या 3 षटकामध्ये किमान 30-35चा पल्ला गाठील का हे मात्र चित्र स्पष्ट होईल. त्या मात्र 3 धावसंख्या धावफलकावरती लागली गेली आहे.
आकीगाव टीमचा आपण खेळ पाहिला आहे. दोन्हीकडनं आपण विचार केला तर एका बाजूने फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये हा संघ अतिशय मजबूत आहे आणि अशा संघासमोर खारकोपर टीमला मात्र फलंदाजी करावी लागेल चांगली. त्यांची धावसंख्या फक्त 3वर रोखली पहिल्या षटकामध्ये. ऑन साईडला इथे फ्लिक करायचा होता आणि इथे मात्र दोन्ही पंच मात्र या ठिकाणी विचार विनिमय जरूर करतील. पंचांचं डिसिजन मात्र या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये आपल्याकडे येईल. पाहायचं आहे काय असेल डिसिजन. पाहिजेच जर अपील झालं होतं मात्र पंच या ठिकाणी डिसिजन जरूर देतील आपल्याला. यस, फलंदाज बाद आहे. हा हे डिसिजन जरूर गरजेचं होतं, कारण कोणत्याही फलंदाज अथवा गोलंदाजावर अन्यायकारक या ठिकाणी निर्णय थोपवू शकत नाही. अशा पद्धतीची या ठिकाणी रणनीती आपल्याला पाहायला मिळाली. दोन्ही पंचांची बातचीत झाली आणि त्यानंतरच मात्र डिसिजन देण्यात आला. गुड डिसिजन पंच दर्या कोहली आणि सुनील पाटील सर. पाटील मैदानामध्ये दाखल झाले. दोन पाटील बंधू आता मैदानामध्ये असतील. 45 नंबर आपल्याला पाहायला मिळेल रणजित पाटीलचा. त्यानंतर गोलंदाज ज्याने मात्र चांगली गोलंदाजीने सुरुवात केली आहे. चैतन्य पाटीलने पहिल्याच बॉलवरती सफलता, मागच्या ओव्हरमध्ये शेवटच्या बॉलवरती सफलता आली होती. पुढचा बॉल, या बॉलवरती ऑनसाईडला अगदी स्क्वेअरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला. एक धाव जरूर जोडली जाते धावसंख्येमध्ये. हळूहळू धावसंख्ये पुढे सरकत असताना खारकोपर टीमची आपल्याला पाहायला मिळते. तर ज्याच्याकडे या ठिकाणी आशेने पाहिले जातो तो फलंदाज स्ट्रायकिंग एंडला असेल. प्रतीक पाटील आपल्याला पाहायला मिळेल, ज्याने मात्र मागच्या मॅचमध्ये लगातार 4 बॉलवरती 4 षटकार ठोकले. ते जिथे वाटलं ते एका क्षणाला की मागच्या मॅचमध्ये कदाचित खारकोपर टीम संघर्ष करताना आपल्याला दिसते, बॅकफुटला दिसते आणि त्याच टीमने मात्र कोडाव्या टीमला खरोखर या ठिकाणी आपण पाहिलं तर या मैदानावरती प्रतीक पाटीलच्या त्या 4 षटकारांनी पराभूत केलं. आणि तोच फलंदाज मैदानावरती आता स्ट्रायकिंग एंडला चैतन्य पाटीलच्या गोलंदाजीवर पाहायला मिळेल. अगदी पिचिंग झाल्यानंतर या ठिकाणी आपण पाहतोय बॉल एसटी रक्षकाच्या हातामध्ये गेला. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळाली आहे. धावसंख्येसाठी जगडावं लागते यावेळेस खारकोपर टीमला. ज्या खारकोपर टीमने मागची मॅच आपण पाहिली तर फलंदाजीच्या आधारे जबरदस्त फॉर्ममध्ये असणारा हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळाला होता. पाहूया पुढील बॉलवरती काय होईल. आणि इथे करतं मैदानावरती अगदी लेग स्टंप सोडून जाणार हा बॉल होता आणि त्यानंतर लेग बायच्या स्वरूपात ही धाव मात्र जोडली गेली. धावसंख्येमध्ये खारकोपर संघाच्या आतापर्यंत धावसंख्या फक्त आणि फक्त 5 धावा. दुसरं षटकामधले काही बॉल शिल्लक असताना ही धावसंख्या जोडली गेली आहे. आणि त्यानंतर आपण मैदानावरती संघर्ष करत असताना या खारकोपर टीमला आपण पाहतोय ज्या पद्धतीचा संघर्ष मैदानावरती चालू आहे. अजूनपर्यंत काही चेंडू जर लिले पार केले तर मात्र या ठिकाणी खारकोपर टीम टाकीगाव टीम समोर एक चांगली संघर्ष धावसंख्या उभारू शकते. पंकजचा हा बॉल उंची जास्त आहे, लांबी फार कमी, मात्र क्षेत्ररक्षक तिन्ही त्यांच्या मध्ये पडला टप्पा आणि इथे मात्र 2 धावा सहजपणे जोडल्या गेल्या. 7 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. चेंडू शिल्लक असणाऱ्या त्या षटकामधले एक चेंडू शिल्लक असणार आहे आणि 7 धावा धावफलकावरती आहेत. संघर्ष फार मोठा करावा लागला. ज्या टीमने धावांचा रतीब लाथला ती टीम मात्र कुठेतरी धावांसाठी झगडताना आपल्याला पाहायला मिळाली आहे. हा बॉल स्टंप सोडून झालोय आणि अजून एक अवांतरची धाव जोडली गेली. यावेळेस अद्विक 11 मंगेशपोर्ट खारकोपर टीमच्या खात्यामध्ये 8 धावा धावफलकावरती आहेत. इथे मात्र पंकज, रणजित आणि प्रतीक पाटील ही जोडी मैदानावरती आहे. 2 फलंदाज बाद झाले. त्यानंतर ही जोडी मैदानावरती अजून एक गडी बाद होईल. त्रिफल्लाची सफलता मिळते चैतन्य पाटीलला. रणजित पाटील बॅक टू द पवेलियन.
2 षटकांचा खेळ समाप्त, 3 गडी बाद, 7-8 धावा धावसंख्येवर लागली आहेत. 2 षटकं अजूनही बाकी आहेत. एक मात्र अशा अपेक्षा प्रतीक पाटीलवरती असणार आहे. त्याला साथ देण्यासाठी मैदानामध्ये नवीन फलंदाज सुमित पाटील गेल्या मैदानामध्ये. तर ज्या फलंदाजीची अपेक्षा केली जात होती, अजूनपर्यंत आपण प्रतीकचा खेळ पाहिला तर त्याने आत्तापर्यंत 2 बॉल खेळून काढले. 2 बॉलवरती त्याला वैयक्तिक खातंही खोलता आलं नाही. ही फलंदाजी राहिली आहे आणि नवीन गोलंदाज टाकीगाव टीमकडून ओंकार नाईक आपल्याला पाहायला मिळेल. मागच्या मॅचमध्ये फक्त 3 धावा दिल्या होत्या नांदगाव टीम समोर. आता आपण पाहूया प्रतीक समोर असणार आहे आणि अशा फलंदाजा समोर कशा प्रकारे गोलंदाजी साकारली जाईल. कारकोपर टीमला एक मात्र अशा अपेक्षा असणार आहे त्याच्याकडून की धावांचा ओघ मात्र इथून पुढे वाढवला तर मात्र एक चांगलं टार्गेट सेट करता येईल. 8 धावसंख्या धावपलकावरती 3 षटकामध्ये आहे. हा स्ट्रोक तर चांगला आहे. चेंडू गेलाय सीमा रेषा बाहेर आणि हा इथे मात्र बीमरसाठी कॉल आलाय पंचांचा. असेल षटकार. येस, बीमर असला तर 1+6 असतील. मात्र पाहूया आपण ऑन स्क्रीन WTCच्या माध्यमातून काय असेल निर्णय. ओंकार नाईकचा हा बॉल होता मागच्या मॅचमध्ये इच्छुक गोलंदाजी आणि यानंतर मात्र हा फुलरलेनचा बॉल होता. हाईट फॅक्टर जरूर चेक केला जातोय. जर मात्र बीमर असेल तर 1+6 येतील. जर फेअर डिलिव्हरी असेल तर मात्र 6 धावा जोडल्या जातील. इट इज अ फेअर डिलिव्हरी. 6 धावा जोडल्या जातील धावसंख्येमध्ये. सहा धावांनी सांघिक धावफलक धावताना पाहायला मिळेल. ते मात्र 14 धावसंख्येवरती. थोडा वेट करूया आपण. पंचांचा इशारा आहे. इट इज अ नो बॉल. बाकीच्या खेळाडू प्रेक्षकांनी प्लीज बाजूला व्हा. तिथे कन्फ्युजन निर्माण करू नका. ते तिसऱ्या पंचांची या ठिकाणी इशारा आलेला नो बॉल आहे आणि 1+6 या धावा जोडल्या जातील. 7 धावा. चला, तिसऱ्या पंचांनी निर्णय दिलेला आहे.
हिरामोहन भोसले सर यांनी निर्णय दिलेला आहे. पंचांचा निर्णय अखेरचा निर्णय असेल याच्यावर आपण लक्ष द्यायचं आहे. कुठल्याही टीमला आम्हाला प्राधान्य द्यायचं नाही. पंच संपूर्ण न्यूट्रल पंच आहेत, कुठल्या आमच्या गावचे नाहीत किंवा या संघाच्या गावचे नाहीत. याचा आपण पंच निर्णयाचा आपण आदर करायचा आहे. पुढचा बॉल फ्री हिट असेल. 7 धावा जोडल्या गेल्या धावसंख्येमध्ये. 15 धावा धावफलकावरती आहेत. ओंकार नाईक पुन्हा एकदा सज्ज असेल प्रतीक पाटीलसाठी. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक आहे ऑन साईडला. पुन्हा एकदा पॉवर दाखवली आहे प्रतीक पाटीलने. हा ठोकला चौकार. या बॉलचा आपण विचार केला तर एक बीमर आला, त्यानंतर चौकार. म्हणजे एकाच बॉलवरती 11 धावा वसूल केलेल्या आहेत. ज्या टीमला 2 षटकामध्ये फक्त 8 धावा करता आल्या, त्याच टीमने मात्र एका बॉलवरती या 11 धावा तब्बल वसूल केलेल्या आहेत. धावसंख्या झालेली आहे ती मात्र 19 धावा. ओंकार नाईक कुठेतरी प्रेशराईज गोलंदाजी आपल्याला करताना पाहायला मिळतोय मैदानामध्ये. ज्या गोलंदाजाने मागच्या मॅचमध्ये फक्त 3 धावा दिल्या, त्याच गोलंदाजावरती आता मात्र हल्ला चढवला गेला आहे. ही सुद्धा चुकीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आहे. अजून एक अवांतर बॉल फेकला आहे. धावसंख्या 20ने वाढली आहे. 20 धावसंख्या तब्बल लागले धावसंख्येवरती. पहिल्या 2 ओव्हरमध्ये फक्त 8 धावा, त्यानंतर एका बॉलवरती या 12 धावा जोडल्या गेल्या. ही वैशिष्ट्य राहिले टेनिस क्रिकेटचं, जिथे मात्र एका बॉलवरती किती धावा येताना आपल्याला पाहायला मिळाल्या आहेत. अजून एक चांगला स्ट्रोक प्रतीक पाटीलच्या बॅटमधून ऑन साईडला पॉवरफुल स्ट्रोक लगावलाय आणि हा बॉल जाईल सीमारेच्या बाहेर. धावांनी 26 धावसंख्येवरती. 5 बॉलमध्ये 16 धावसंख्येचं या ठिकाणी योगदान देत असताना प्रतीक पाटीलला आपण पाहतोय. तिथे मात्र गोलंदाजीच्या आधारे ओंकार नाईकवर भरोसा दाखवला होता, कारण त्याने तसा विश्वास सार्थ करून दाखवला होता मागच्या मॅचमध्ये. मात्र इथे काय वेगळंच घडलं मैदानावरती. समोर प्रतीक पाटील आला, बीमरवर षटकार आला, चौकार आला, त्यानंतर पुन्हा एकदा षटकार. तब्बल धावसंख्येचा आपण विचार केला तर आत्तापर्यंत 18 धावा जोडल्या गेलेल्या आहेत. त्यामध्ये 16 धावसंख्येचं योगदान प्रतीक पाटीलचं आपण पाहतोय मैदानावरती. पुन्हा एकदा सज्ज असेल गोलंदाज. आता काहीतरी थोडंसं गायडन्स, काहीतरी मार्गदर्शन इथे गोलंदाजाला लाभलं असणार. मात्र समोर प्रतीक पाटील आहे, त्याला मात्र कसं उत्तर देणार हे पाहायचं आहे मैदानावरती. अजून एक चांगला स्ट्रोक आहे, स्टेट डाऊटचा फटका आहे. त्याच दरम्यान सिंगल झाली कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला गेला होता. इथे मात्र साथ देत असताना मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतो सुमित पाटील. धावसंख्या 1ने वाढेल, धावसंख्या जाऊन पुढे ती मात्र 27 धावसंख्येवरती. या षटकामध्ये आत्तापर्यंत 3 चेंडू झालेले आहेत, 3 बाकी आहेत. प्रतीक पाटील त्याचबरोबर सुमित पाटील ही जोडी मैदानावरती आहे. 27 धावसंख्येचं आत्तापर्यंत योगदान पाहायला मिळालं आहे मैदानावरती. फक्त 8 त्या धावसंख्येवर धावफलक रोखला गेला होता 2 षटकांमध्ये. त्यामध्ये तब्बल 19 धावा 3 चेंडूमध्ये जोडल्या गेलेल्या आहेत. अतिशय खराब गोलंदाजीचं प्रदर्शन आपल्याला मैदानावरती पाहायला मिळालं आहे ओंकार नाईकच्या माध्यमातून, ज्याने मागच्या मॅचमध्ये काय गोलंदाजी केली आणि आता काय गोलंदाजी करतोय. इथे मात्र कुठेतरी सावरावं लागेल ओंकार नाईकला. चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला आहे. त्या इनसाइड आऊटचा हा पडका एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये प्रतीकने मात्र नकार दिला. प्रतीकने स्ट्राईक घेणं पसंत केलं.
पर उर्वरित जर बॉल मी या ठिकाणी खेळण्याची संधी घेतली तर मात्र अजूनही धावा मोठ्या जोडल्या जातील. या उद्देशाने मात्र पुन्हा एकदा प्रतीक पाटील स्ट्रायकिंग एंडला असेल. त्याला साथ देत असताना सुमितने मात्र एक धाव जोडली. धावसंख्येमध्ये धावसंख्या जाऊन पोचले ती मात्र 28 धावसंख्या 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अजूनही 2 बॉल शिल्लक आहे. 2 बॉलवरती इथे ओंकार नाईक काय गोलंदाजी साकारले ते पाहावं लागेल मैदानावरती. 20 धावा आत्तापर्यंत जोडल्या गेल्या या षटकामध्ये. पुढचा बॉल इथे मात्र चांगला फटका. पुन्हा एकदा कव्हरच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला आहे. दुसरीचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा इथे मात्र पूर्ण केल्या गेल्या. थ्रो अतिशय खराब आला. क्षेत्ररक्षण चांगलं झालं होतं. थ्रो खराब आला. त्याच दरम्यान मात्र 2 धावा अजून जोडल्या गेल्या. 30 धावसंख्या पूर्ण झाली मैदानावरती. पहा जिथे मात्र 30 धावा पूर्ण होतील का नाही हाही प्रश्न भेडसावत होता टीमला. आणि त्या षटकामध्ये मात्र धावा भरपूर पाहायला मिळाल्या. आणि तब्बल या षटकामध्ये आत्तापर्यंत 22 आलेल्या आहेत. अजून एक चेंडू बाकी आहे. एका बॉलवरती किती धावा येतील. अजून एक दणका दिलाय. इन्सर आउटचा हा फटका झेल टिपला गेलाय. प्रत्येकला मात्र प्रत्युत्तर देत असताना ओंकार नाईकलाही मात्र शेवटच्या बॉलवरती मिळाली सफलता. आणि 30 वरती इथे बाद होईल चौथ्या क्रमांकाचा फलंदाज प्रतीक पाटील. की गाव टीम समोर
आता मात्र फटका इथे पहा, लीडिंग एज आणि काय घडलंय मैदानावरती. 3 क्षेत्ररक्षक मात्र या ठिकाणी पाहत राहिले. चेंडू गेला सीमारेच्या बाहेर. हा मात्र या ठिकाणी खऱ्या अर्थाने नशिबाचा आणि मिसफील्डचा चौकार पाहायला मिळालाय. या ठिकाणी तयार असेल. दोन्ही ड्रेस कोड आपण पाहिले तर अगदी येलो ड्रेस कोड आहेत. कोणता येलो संघ मात्र दाखवलं होईल या गावदेवी चषकामध्ये आजच्या रात्रीमध्ये. टाकेगाव की खारकोपर संघ पुन्हा एकदा जाणून घेण्यासाठी आमचे समालोचक मित्र संदीप पाटील सरांकडे आपण जाऊया. गणपती बाप्पा जल्लोष. तर थैंक्स संतोष. चलते इस मैदान के ऊपर बिल्कुल पहले बल्लेबाजी करते हुए खारकोपर क्रिकेट टीम ने 4 ओवर में 49 रन ठोकर राहुल स्पोर्ट टाकीगांव क्रिकेट टीम के सामने 50 रनों का लक्ष्य खड़ा किया है. बिल्कुल काफी अच्छा मुकाबला होगा दोनों टीमों के बीच में. दोनों टीमें एक ही एरिया की टीमें हैं. बिल्कुल 49 रन ठोकर 50 रनों का लक्ष्य
खड़ा किया है राहुल स्पोर्ट टाकीगांव क्रिकेट टीम के सामने और उसी लक्ष्य का पीछा करने के लिए दोनों आरंभिक बल्लेबाज मैदान के अंदर दाखिल हो चुके हैं। अद्विक 11 मंगेश स्पोर्ट्स खारकोपर क्रिकेट टीम ने पहले बल्लेबाजी की थी। पहले बल्लेबाजी करते हुए निश्चित रूप से निर्धारित 4 ओवर में 49 रन ठोकर 50 रनों का लक्ष्य यहां पर राहुल स्पोर्ट्स टाकीगांव क्रिकेट टीम के सामने खड़ा किया और उसी लक्ष्य का पीछा करने के लिए दोनों आरंभिक बल्लेबाज काफी बुलंद हौसले के साथ मैदान के अंदर दाखिल होते हुए पंच पाहतो आमचे आदर्श पंच सुनील पाटील सर, मॅन फ्रॉम मुरबी, हिरामन भोसले सर कर्नाला, त्यानंतर दर्या कोहली खऱ्या अर्थाने एक चांगली तुम्ही आता एका पंचांच्या भूमीकडे अग्रेसर होता, एक चांगलं योगदान आहे खऱ्या अर्थाने, कौतुक करू तुमचं आम्ही चांगलं। आणि सुनील पाटील सरांचं तुम्हाला मार्गदर्शन लाभलं मित्रांनो। आणि निश्चित स्वरूपात तुम्हाला क्रीडा क्षेत्राकडे अग्रेसर व्हायचे असेल मग पंचांच्या भूमिकेत असणारे पंचांना एका सिनियर पंचांचं जर मार्गदर्शन लाभलं तर त्याचं मनोबल नेहमी वाढत असतो। तसे आमचे समालोचक आहेत आज आमच्या समेत रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष संदीप पाटील सर आहेत, संतोष घरत यांचा खूप मोठं योगदान, मी स्वतः महादेव गडगे चिंद्रन। आरंभिक बल्लेबाज राहुल स्पोर्ट टाकीगांव क्रिकेट टीम के आरंभिक बल्लेबाज हम देख रहे हैं यहाँ पर उमेश भोईराम से जुड़े हैं। बिल्कुल एक जमाना था, आज 40+ के प्रतिनिधित्व करते, लेकिन एक जमाने में बिल्कुल खिड़कपड़ा क्रिकेट टीम की एक रन मशीन के नाम से वो जाने जाते थे दोस्तों। आज ही एक आदर्श क्रिकेटर रेगुलर भी प्रतिनिधित्व करते ना, क्षमता है उनमें बिल्कुल। और आरंभिक बल्लेबाज चैतन्य पाटिल और नॉन स्ट्राइकर बल्लेबाज नेहल नाइक। आरंभिक गेंदबाज हम देख रहे हैं खारकोपर क्रिकेट टीम के आरंभिक गेंदबाज प्रतीक पाटिल। प्रतीक अपने निजी पहले और टीम की ओर से पहले ओवर की पहली गेंद फेंकने के लिए तैयार चैतन्य पाटिल के लिए। प्रतीक और ये देखिए बिल्कुल इनसाइड एज लग गया और इसी के साथ बल्लेबाज आउट। चैतन्य की पारी यहां पर विदाउट स्कोर पर हुई समाप्त। बात के पास क्षमता है, उन्होंने साबित करके दिखाया कि उनकी सोच क्या है। जैसे गेंद उनके बल्ले पर आई सीधा गेंद को फेंक दिया 6 रनों के लिए। और छक्के के साथ स्वप्निल खार पटेल ने बिल्कुल अपने पारी का श्री गणेश किया, अपना खाता खोला, टीम का खाता खोला। टीम की रन संख्या बन चुकी यहाँ पर अद्विक 11 सतीश स्पोर्ट खारकोपर क्रिकेट टीम की रन संख्या यहाँ पर विपक्षी क्रिकेट टीम यानी कि टाकीगांव क्रिकेट टीम की रन संख्या बन चुकी है। अगर कोई भी एक विकेट खोने के बाद 6, एक काफी ताकतवर मुकाबला दोनों टीमों के बीच में खेला जाएगा। जहाँ रहा है यहाँ पर खारकोपर क्रिकेट टीम ने पहले बल्लेबाजी करते हुए 4 ओवर में 49 रन ठोकर 50 रनों का लक्ष्य खड़ा किया है। बिल्कुल संघर्ष भरा मुकाबला सभी तमाम दर्शकों को देखने में रहा है। चेंडूची पूर्तता करायची बघा, स्वतः आमचे नितेश भोईर, त्याचं कौतुक करू आम्ही। सर्व समालोचकांना इन्वाइट करण्यामध्ये खूप मोठं त्यांचं योगदान आहे। टीम के रन संख्या यहाँ पर 1 विकेट खोने के बाद 6, यानी कि राहुल स्पोर्ट्स टाकीगांव क्रिकेट टीम की शुरुआत काफी लटकटी शुरुआत हुई थी। पहला विकेट 0 पर गिरा था। एक बार फिर से प्रतीक पाटिल, ये प्रतीक का बिल्कुल
ये कमाल का स्ट्रोक, ये भी गेंद जाएगी बिल्कुल अंपायर के इशारा का इंतजार, गेंद सीमा पार 6 रनों के लिए। क्रिकेट टीम की एक विकेट खोने के बाद 12, यानी कि पहला विकेट सस्ते में आउट हुआ था, 0 पर गिरा था। बल्लेबाज चैतन्य पाटिल विदाउट स्कोर पर आउट होकर लौट चुके थे, लेकिन उसके बाद में कमाल की बल्लेबाजी करते हुए स्वप्निल, ये देखिए ये भी गेंद जाएगी 1 बाउंस सीमा रेखा के बाहर, 4 रनों के लिए दमदार शानदार चौका। यहाँ पर राहुल स्पोर्ट का टाकी गांव क्रिकेट टीम के रन संख्या आगे छलांग मारती हुई, एक विकेट खोने के बाद 16, ये बल्लेबाज है स्वप्निल खार पाटिल खेल रहे हैं, 3 गेंदों का सामना किया, 2 छक्के और 1 चौकी की मदद से खेल रहे, 16 पर जीतने के लिए 50 रनों का लक्ष्य है टाकी गांव क्रिकेट टीम के सामने। शुरुआत बिल्कुल लटकड़ी शुरुआत हुई थी, पहले गेंद के ऊपर बल्लेबाज 0 पर लौटे थे, लेकिन उसके बाद में इनट नंबर 3 यानी कि टीम का सबसे मोस्ट इंपोर्टेंट हिस्सा माना जाता है, तीसरे क्रमांक के बल्लेबाज अच्छी बल्लेबाजी करते हुए, ये देखिए ये भी गेंद जाएगी, बिल्कुल कमाल का स्ट्रोक, निश्चित रूप से 1 रन आसानी के साथ दूसरे के लिए बल्लेबाज दौड़ रहे, और देखते देखते गेंद सीमा पार 4 रनों के लिए, और चौके के साथ टाकीगांव 11 क्रिकेट टीम की रन संख्या बनी 1 विकेट खोने के बाद 20। प्रतीक का दमदार स्वागत कर रहे हैं स्वप्निल, यानी कि पहले गेंद के ऊपर प्रतीक ने विकेट प्राप्त की थी, दूसरे गेंद के ऊपर छक्का आया, तीसरे गेंद के ऊपर छक्का आया, चौथे गेंद के ऊपर चौका और 5वें गेंद के ऊपर चौका, यानी कुल मिलाकर इस ओवर में अब तक 5 गेंदें फेंक चुके हैं प्रतीक पाटिल ने 20 रन खर्च कर चुके हैं, और बल्लेबाज स्वप्निल खार पाटिल खेल रहे अभिजीत, यानी कि 20 पर 2 छक्के और 2 चौके की मदद से। और इसी के साथ डॉट गेंद की समाप्ति, अंपायर का इशारा आता हुआ, और की हुई बिल्कुल ओवर की हुई समाप्ति, पहले ओवर की समाप्ति, एक महंगे ओवर की समाप्ति, 1 ओवर की समाप्ति के बाद राहुल स्पोर्ट का टाकीगांव क्रिकेट टीम की कुल मिलाकर रन संख्या बन चुकी है 1 विकेट खोने के बाद 20। संघाची एकूण धावसंख्या झालेली 1 षटकाच्या समाप्तीनंतर इथे राहुल स्पोर्ट टाकीगाव क्रिकेट संघाची एकूण धावसंख्या झालेली आहे ती 1 बाद 20। आता जिंकण्यासाठी धावा आणि चेंडूंचं समीकरण आपण इथे पाहतो, 18 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी राहुल स्पोर्ट टाकीगाव क्रिकेट संघाला एकूण गरज असणार आहे ती 30 धावांची। अतिशय प्रेक्षणीय आणि रंगतदार लढत आपल्या भेटीसाठी इथे आलेली आहे। दूर वाले छोर से गेंदबाजी में यहाँ पर परिवर्तन, यहाँ पर हम देख रहे हैं निश्चित रूप से अद्विक 11 यदि मंगेश स्पोर्ट खारकोपर क्रिकेट टीम के नए गेंदबाज हम विशाल घरत को देख रहे। विशाल आप गेंदबाजी के लिए होंगे तैयार और विशाल की गेंदबाजी का सामना करेंगे बल्लेबाज निहाल नाइक। लेकिन एक तरफ हम देख रहे जिस बल्लेबाज ने कयामत का कहर मचाया स्वप्निल खार पाटिल, क्या कमाल की बल्लेबाजी। गेंदबाजी के लिए तैयार होंगे गेंदबाज विशाल घरत। 18 गेंदे बचे और जीतने के लिए 30 रन चाहिए। ये देखिए हल्के हाथों से गेंद को पुश किया, गेंद जा रही है फॉलो द रीजन में, 1 रन आसानी के साथ दूसरे के लिए दौड़ने की कोशिश, भाग्य का साथ मिला। और ये देखिए दोनों बल्लेबाज में के बीच में कोई तालमेल नहीं था, भाग्य का साथ मिलता हुआ शानदार फील्डिंग का प्रदर्शन, 1 रन प्राप्त हुआ और इसे 1 रन के मदद से राहुल स्पोर्ट यहां पर टाकीगांव क्रिकेट टीम के कुल मिलाकर रन संख्या बन चुकी है 1 विकेट खोने के बाद 21। आप जीतने के लिए 17 गेंदें बची है और 29 रन चाहिए टाकीगांव क्रिकेट टीम को जीतने के लिए। मुकाबला बन सकता है, बिल्कुल दोनों टीमें एक दूसरे की ताकत और एक दूसरे की कमजोरी पूरी तरह से जानते।
गेंदबाजी के लिए एक बार फिर से तैयार होंगे गेंदबाज विशाल घरत। स्वप्निल आक्रामक बल्लेबाज। ये देखिए अच्छी गेंद थी, यॉर्कर लाइन गेंद थी, बिल्कुल डॉट गेंद की होती हुई समाप्ति। स्वप्निल को भी उन्होंने खेल बिल्कुल पूरी तरह से बांध कर रखा है। पहली गेंद स्वप्निल डॉट गेंद खेल चुके, लेकिन ये बल्लेबाज के पास क्षमता है और उन्होंने साबित करके दिखाया है कि उनकी सोच और उनके इरादे क्या है, इस विकेट के ऊपर किस तरह रन बना सकते हैं। ये देखिए शानदार गेंदबाजी, जाजी पुल नजरों में जज्बा बिल्कुल नजर आता हुआ। ये दूसरी लगातार दो गेंदें डॉट फेंक चुके हैं स्वप्निल के लिए, और स्वप्निल भी जानते हैं कि इस विकेट के ऊपर किस तरह बल्लेबाजी करके यहां पर रन बनाए जा सकते हैं। ये देखिए बैकफुट पर गए, गेंद हवा में, और ये विकेट, बिग विकेट, जिस विकेट के लिए जाल बिछा था स्वप्निल, बिग विकेट मैदान से बाहर जाता हुआ। स्वप्निल आउट होकर लौट रहे, 21 रन का शानदार योगदान दिया। आप रन और गेंदों के बीच में समीकरण बनता हुआ 14 गेंदें बची है और राहुल स्पोर्ट टाकीगांव क्रिकेट टीम को जीतने के लिए 29 रन चाहिए। विशाल घरत का जिक्र करना होगा, क्या शानदार गेंदबाजी नजर आती हुई। इस ओवर की अभी भी 2 शेष गेंदें बची, यानी कि 14 गेंदे और 29 रन चाहिए। 14 चेंडू आणि जिंकण्यासाठी 29 धावांची गरज असणार आहे ती राहुल स्पोर्ट टाकीगांव क्रिकेट संघाला। नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होता असताना नए बल्लेबाज को हम देख रहे हैं। मैच अभी भी बन सकता है, लेकिन जिस बल्लेबाज ने इस विकेट के ऊपर कायमत का कहर मचा था वो बल्लेबाज स्वप्निल आउट होने के बाद यहां पर खारकोपर क्रिकेट टीम बिल्कुल पूरी तरह से इस मैच में कमबैक करती हुई। गेंदबाज विशाल, नए बल्लेबाज सर्वेश नाइक अब अंपायर से गार्ड लेते हुए खेलने के लिए तैयार। विशाल घरत गेंदबाजी के लिए होंगे तैयार सर्वेश के लिए। यस, सर्वेश का जलवा, गेंद जाएगी दर्शकों का अभिवादन स्वीकारने के लिए। गेंद फाइनल सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए। टीम के रन संख्या 27। डीजे मास्टर का भी यहां पर जिक्र करना होगा। हमने कहा था कि ये जलवा देखे थे, उन्होंने जलवा की धुन यहां पर प्रस्तुत की, ये पहचाने बिल्कुल। यहां पर निश्चित रूप से एक बार फिर से दोबारा गेंद फेंकनी होगी। अब रन और गेंदों के बीच में समीकरण बनता हुआ, गेंदें बची 13, 23 रन चाहिए। बिल्कुल डेड गेंद करार करते हुए अंपायर। अच्छी गेंद थी और इसी के साथ अंपायर का इशारा था हुआ ओवर की वही समाप्ति बिल्कुल। और निश्चित रूप से 2 ओवर के समाप्ति के बाद राहुल स्पोर्ट टाकीगांव क्रिकेट टीम के कुल मिलाकर रन संख्या यहां पर बन चुकी है, यानी कि 2 विकेट खोने के बाद 27 अब रन और गेंदों के बीच में समीकरण बनता हुआ 12 गेंदें बची है और जीतने के लिए राहुल स्पोर्ट टाकीगांव क्रिकेट टीम को 23 रन चाहिए। म्हणजेच 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी टाकीगांव क्रिकेट संघाला 23 धावांची गरज असणार आहे। थँक्स डीजे जयेश, कौतुक करावं लागेल खऱ्या अर्थाने। नितीन पाटील तुमचं आम्ही कौतुक करू, अतिशय चांगल्या प्रकारे संगीत इथे सर्व प्रेक्षकांना बघायला मिळतो खऱ्या अर्थाने। स्थानीय डीजे साऊंड सिस्टीम धुंद्रे यांच्या माध्यमातून आता चेंडू आणि धावांचं समीकरण इथे आपल्या खऱ्या अर्थाने आपण पाहतो। 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी इथे मात्र राहुल स्पोर्ट टाकीगाव क्रिकेट संघाला जिंकण्यासाठी 23 धावांची गरज असणार आहे। अतिशय प्रेक्षणीय लढत, म्हणजे लढत शेवटच्या क्षणापर्यंत इथे आपल्याला बघायला मिळणार आहे। दोन्ही क्रिकेट संघ अतिशय ताकदवर आहेत। दोन्ही क्रिकेट संघाला उमेदवार आपण विचार केला, हा सामना महत्त्वपूर्ण आहे, कारण या सामन्यामध्ये विजेता क्रिकेट संघ हा ट्रॉफी खऱ्या अर्थाने या स्पर्धेच्या पात्रता फेरीमध्ये दाखल होईल, यानी की खऱ्या अर्थाने एका ट्रॉफीचा हकदार सुद्धा बनणार आहे। बिल्कुल आप दुर्बल चोर से गेंदबाजी में तब्दीली ने गेंदबाज आतिश पाटिल और सामना करेंगे बल्लेबाज निहाल नाइक। 12 गेंदे 23 रन चाहिए जीतने के लिए। निहाल नाइक जो आरंभिक बल्लेबाज है, सलामी बल्लेबाज
हाँ बिल्कुल, गेंदबाजी के लिए गेंदबाज तैयार। ये देखिए और ये बड़ा विकेट, ये देखिए निहाल नाइक की भी पारी हुई समाप्ति। आप 11 गेंदे और 23 रन चाहिए। और पहिल्या खऱ्या अर्थाने पहिल्या दिवशी तुर्बे क्रिकेट संघ सुपर 12 मध्ये दाखल झाला। त्यानंतर सारा शिवकर, त्यानंतर सुपर 6 मध्ये आपण पाहतो गौरी स्पोर्ट नेवाली क्रिकेट संघ आणि जोह्या 11 बापदेव पाली म्हणजे सुपर 6 मध्ये दाखल झालेले। आज सुद्धा एक संघ सुपर 6 मध्ये दाखल होणार आहे। आता धावाने चेंडूंचं समीकरण आपल्याला इथे बघायला मिळणार आहे। निश्चित स्वरूपात चेंडू असणार आहेत, आम्हाला सुधीर इथे माहिती देतात। 11 चेंडू आणि 23 धावांची गरज, यानी कि 11 गेंदे बची और जीतने के लिए 23 रन चाहिए। प्रबोजन खरे अर्थनी ने बल्लेबाज यहां पर आतिश पाटिल यहां पर गेंदबाजी के लिए आतिश तैयार होंगे। ये देखिए इस बार गेंद को खेला स्लिम डाउन के रीजन में गेंद जाती हुई, एक रन तो आसानी के साथ दूसरे के लिए बल्लेबाज दौड़ने की कोशिश कर रहे। एक रन मिला और इसी एक रन के मदद से राहुल स्पोर्ट टाकीगांव क्रिकेट टीम के कुल मिलाकर रन संख्या बन चुकी है 3 विकेट खोने के बाद 28। आप जीतने के लिए 10 गेंदे और 22 रन चाहिए। 10 गेंदे 22 रन चाहिए। आप बल्लेबाज सर्वेश नाइक, सर्वेश खेलने के लिए होंगे तैयार। ये सर्वेश गेंद हवा में जरूर है, मौका बन सकता है। और ये देखिए बिल्कुल मौके को गवाया, 2 रन प्राप्त होते हुए और इन 2 रन के मदद से यहां पर राहुल स्पोर्ट टाकीगांव क्रिकेट टीम की कुल मिलाकर रन संख्या यानी कि 3 विकेट खोने के बाद 30। आप रन और गेंदों के बीच में समीकरण बनता हुआ, गेंदे बची है 9 और 20 रन चाहिए टाकीगांव क्रिकेट टीम को। 9 चेंडू जिंकण्यासाठी राहुल स्पोर्ट टाकीगांव क्रिकेट संघाला 20 धावांची गरज असणार आहे। अतिशय प्रेक्षणीय आणि दमदार रंगतदार लढत सर्व प्रेक्षकांना या स्पर्धेच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने बघायला मिळतो। एक बार फिर से सतीश गेंदबाजी के लिए होंगे तैयार। आतिश ये करारा स्ट्रोक, ये गेंद जाएगी, गेंद सीधा गई। दर्शकों का अभिवादन स्वीकारने के लिए गेंद सीमा पार 6 रन। साथ यहाँ पर राहुल स्पोर्ट टाकीगांव क्रिकेट टीम की रन संख्या आगे छलांग मारती हुई 3 विकेटों के नुकसान पर 36। सुधीर अगला भी हमारे साथी स्कोरर है, एक नामचीन स्कोरर है। हमें जानकारी देते हुए कि इस बल्लेबाज को जीवनदान दिया था, कैच बिल्कुल उसका छोड़ा, कैच बिल्कुल एक गलती की थी फील्डर ने, क्या जीवनदान का फायदा उठाते हुए गेंद हवा में है। बिल्कुल ये देखिए आज मानो ये क्या सर्वेश का दिन है, दोबारा जीवनदान मिलता हुआ 1 रन प्राप्त हुआ और इसी 1 रन के मदद से राहुल स्पोर्ट टाकीगांव क्रिकेट टीम की कुल मिलाकर रन संख्या बन चुकी है 3 विकेटों के नुकसान पर 37 यानी कि 37। अब रन और गेंदों के बीच में समीकरण बनता हुआ 7 गेंदे बची है और राहुल स्पोर्ट टाकीगांव क्रिकेट टीम को जीतने के लिए 13 रन चाहिए। 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी राहुल स्पोर्ट टाकीगांव क्रिकेट संघाला एकूण गरज असणार आहे धावांची ती 13। आतिश पाटिल खारकोपर क्रिकेट टीम के ये भरोसेमंद गेंदबाज है, लेकिन एक तरफ हम बल्लेबाज भी देख रहे प्रभंजन परदेशी। ये देखिए ये गेंद बिल्कुल मिड विकेट रीजन में और ये गेंद 1 बाउंस सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए। के साथ यहाँ पर अपना इरादा स्पष्ट किया, टीम की रन संख्या बनी निश्चित रूप से 3 विकेट खोने के बाद टाकीगांव क्रिकेट टीम की 41 यानी कि 41। आप जीतने के लिए रन और गेंदों के बीच में समीकरण 6 गेंदे बची और 9 रन चाहिए। 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी इथे राहुल स्पोर्ट टाकीगांव क्रिकेट संघाला 9 धावांची गरज असणार आहे। 6 डिलीवरी टू विन द 9 रन्स। बिल्कुल कांटे का मुकाबला और दोनों टीमें बिल्कुल पीछे हटने को तैयार नहीं है।
आज आमच्या समीपेत समालोचक पाहतो मित्रांनो, रायगड आणि ठाणे जिल्ह्यामध्ये एक खऱ्या अर्थाने आदर्श समालोचक म्हणून ज्यांच्याकडे आपण आदराने पाहतो ते रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचा एक दमदार आवाज, सन्माननीय रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष आहे संदीप पाटील सर मॅन फ्रॉम मुरबी आणि त्यांच्या समीपेत आमचे मित्र संतोष घरत। आप दूर वाले छोर से गेंदबाजी में तब्दीली, नए गेंदबाज एकनाथ ठाकुर, नए गेंदबाज हम देख रहे खारकोपर क्रिकेट टीम के नए गेंदबाज अद्विक 11 सतीश स्पोर्ट खारकोपर क्रिकेट टीम के बल्लेबाज गेंदबाज है। ये फुल टॉस गेंद, ये उड़ाया, वाह जाजी पुल नजर, नजरों में जज्बा से बातें करते हुए मिड विकेट सीमा रेखा के बाहर 6 रनों के टीम की रन संख्या 47। सुधीर आम्हाला इथे करत आणि डीजे मास्टरनी सुद्धा इथे चांगल्या प्रकारे या संगीत वाजवलं की जीवनदान दिलं होते या फलंदाजाला, पुरेपूर फायदा उठवताना पाहतो आपण। इस बल्लेबाज को जीवनदान मिला था और उमेश भोईर कौन भूलेगा रोहित शर्मा को, जब श्रीलंका के तीसरा परेरा ने 4 रन के भीतर जीवनदान दिया था, 264 रनों की पारी खेली थी। बिल्कुल, जब हमारे सुधीर आगला भी हमें जानकारी देते हुए हमारे साथी स्कोरर है कि जिस ये बल्लेबाज को बिल्कुल जब से उनको कैच जब जीवनदान मिला उसके वो आगे यहाँ पर बढ़ रहे, यानी कि तब से उन्होंने बिल्कुल यहाँ 16 रनों की शानदार पारी खेली है। बिल्कुल, आप जीतने के लिए सिर्फ 4 गेंदे बचे और 2 रन चाहिए, 4 गेंदे 2 रन चाहिए। मुकाबला अभी भी बन सकता है, अभी भी दोनों टीमों को जीतने का मौका है। एक तरफ हम देख रहे एकनाथ ठाकुर और एकनाथ ठाकुर के सामने बल्लेबाज है प्रभंजन परदेशी, जिसने इससे पहले ओवर में चौका दागा था। ये देखिए ग्लांस किया फाइनल रीजन में और गेंद जाएगी फाइनल सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए।